जय श्री माताजी. श्री माताजींना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. श्री मातांच्याकडे पाहायचंय आणि लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्यावरती. सुरुवातीला ध्यान करण्यापूर्वी आपण जे करतोय त्याप्रमाणे करायचंय. थोडस अगदी प्रसन्न मुद्रेनं आपण श्री मातांना पाहायचं आणि पाहता पाहताच लक्ष हाताच्या बोटांच्यावरती. आपल्यामध्ये व्हायब्रेशनच सुरुवात झाल्याचं आपल्या लक्षात येईल श्री मातांच्याकडून. जे काही चैतन्य श्री माताजी देत आहेत ते आपण खेचून घ्यायचं. कारण हे जे शरीर आहे आपलं ते चुंबकासारखं असायला पाहिजे. असं आत्मा आहे तो चुंबक आहे. कुंडलिनी इलेक्ट्रोमॅग्नेट चुंबक. आकर्षण महत्वाचं काय? आकर्षण. सगळ्यात महत्वाचं काय? आकर्षण. या आकर्षणामुळेच सगळे या पृथ्वीवरती टिकून आहेत. मनुष्याला आकर्षणच सुखी आणि समाधानी ठेवत असतात. मग ते कशाचंही आकर्षण असू शकतं. त्या आकर्षणामुळे मनुष्य समाधानी राहतो, सुखी राहतो. आणि हेच आकर्षण जे आहे ते गणेश तत्वातून येतं आपल्याला. गणेश म्हणजे आकर्षणच आहे, एक प्रकारची देवता आहे ती. चुंबक, लोह चुंबक कसं आहे तसं आकर्षिलो जातो ना आपण गणेशाकडे. गणेशाचा उत्सव असताना कसं आपण आकर्षिलो जातो, भारावलो जातो. त्या देवतेला बघून आपण भारावून जातो, आनंदाने पुलकित होतो. श्री गणेशच अशी एक देवता आहे की त्याला पाहिल्याबरोबर आपण हर्षभरित होतो, उत्साहाने साजरं करतो. परंतु काय त्या गणेश तत्वामध्ये की असं आपण त्याच्याकडे आकर्षिलो जातो, हे महत्वाचं आहे ना त्यातलं. आपण देवी देवतांच्याकडे का आकर्षिलो जातो हे पण बघायला पाहिजे ना. कोण विष्णू तत्वाकडे, कोण लक्ष्मीचे भक्त असतात, कोण शिवांचे भक्त असतात, कोण रामाचे, कोण कृष्णाचे, विठ्ठलाचे, असे अनेक साधू संत त्यांचे देखील भक्त असतात. आकर्षिले जातात ना लोक. असं काय बघतात त्यांच्यामध्ये की त्यांच्याकडं आपण आकर्षिलो जातो. हे आकर्षणच आपल्याला समाधान ठेवत असतं. हे आकर्षण म्हणजेच आपल्यातील गणेश तत्व आहे. ते चुंबक शक्ती आहे, चैतन्याची शक्ती आहे आणि तेच आपल्यामधून वाहत असतं. इलेक्ट्रोमॅग्नेट चुंबक शक्ती वाहत असते. आणि ह्या चुंबक शक्तीला एखादी मोठी चुंबक शक्ती भेटली तर आपण त्याच्याकडे आपोआप आकर्षिलो जातो. हे फार महत्वाचं आहे. त्यातलं योगाच्या दृष्टीनं आकर्षण हे फार महत्वाचं आहे, चुंबक. आणि त्यामुळे आपण आध्यात्मिक दृष्ट्या उन्नती करू शकतो. हेही तितकंच सत्य. म्हणजे आपल्यातलं गणेश तत्व काय हे आपण समजून घेतलं पाहिजे, किंवा परमेश्वर काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या आतमधील, बाह्यातील नव्हे. बाह्यात जी आपली मूर्त्या वगैरे तयार केल्या, तस्वीर तयार केलेली आहे, ती तस्वीर म्हणजे योगी लोकांनी त्यांना जसं दिसलं त्या पद्धतीने त्याचं त्यांनी वर्णन केलं किंवा तशी कलाकृती त्यांनी तयार केली. मग आपण बाह्यातल्या गोष्टीकडेच जास्त आकर्षिलो जातो. मनुष्याचा स्वभाव असा आहे की बाह्यातला जो आकार आहे त्याच्याकडे जास्त आकर्षिला जातो, खेचला जातो. तसं न होता आंतरिक गोष्टीकडे खेचलं गेलं पाहिजे. आपण आत्म्याकडे खेचलं गेलं पाहिजे. जसं एखादी देवता आहे, अंतर्बाह्य ती एकच असते. जसं गणपती आहेत, जसं आतमध्ये तसंच ते बाहेर असणार ना. देवता तशीच असते. म्हणून आपण त्याच्याकडे खेचलो जातो एक प्रकारे. आणि हेच तत्व आपल्याला जिवंत ठेवतं. परमेश्वर आपल्या आतमध्येच आहे असाच याचा अर्थ होतो ना.
कारण आपण त्याच्याकडे खेचलो गेलो, म्हणजे आपल्या आतमध्ये आहे म्हणूनच बाह्यामध्ये आपण त्याच्याकडे खेचलो गेलो. आणि या आकर्षणामुळे, या चुंबक शक्तीमुळे आज आम्ही जिवंत आहोत. जसं पृथ्वीवरती आपण टिकून आहे, कशामुळे? कारण हे आकर्षण आहे ना, गुरुत्वाकर्षण म्हटले की तिला. आणि ह्या गुरुत्वाकर्षणामुळे आम्ही आज पृथ्वीवरती उभे राहू शकतो, नाहीतर आपण हवेमध्ये उडलो असतो. परंतु हेच आकर्षण आपल्याला व्यवस्थित ठेवतं, स्थिर ठेवतं, स्थिरत्व देतं आपल्याला. म्हणून आकर्षण हे सगळ्यात महत्वाचं असतं. मग ते परमेश्वराचं असू दे, नाहीतर एखाद्या महाशक्तिशाली असं चुंबक शक्तीचं असू दे, हे आकर्षण म्हणजेच श्री गणेश आहेत हे सिद्ध होतं आपल्यामधून. म्हणून आपण श्री मातांच्या समोर बसून जे चैतन्य घेतोय खेचून, ते आकर्षण आहे. हे आकर्षणामुळे आपण आपल्या चुंबक शक्तीमुळे श्री मातांचे जे काही चैतन्य आहे ते खेचून घेऊ शकतो. कारण दोन चुंबक जर जवळ आणले, धन ऋण असं काहीतरी असतं ते बघा, तर ते चिकटलं जातं. पण ऋण ऋण जर असेल तर ते चिकटलं जात नाही, ती बाजूला घेत जातं ना. किती जरी जोडवायचा प्रयत्न केला तरी ते जोडलं जात नाही. म्हणजे हे जे आकर्षण आहे ते पॉझिटिव्ह जर असेल आपलं, आणि ते पॉझिटिव्ह, तर आपण ते आकर्षिलं जातो. जे दैवी आहे, ज्याला दैवी आकर्षण म्हणतो, दैवी पॉझिटिव्हिटी, आणि आपली ह्युमॅनिटी, ह्युमन पॉझिटिव्हिटी, या दोन्हीचा मेळ बसतो बरोबर, आणि आपण त्याच्याकडे आकर्षिलो जातो बरोबर. म्हणजे आपल्यामध्ये ते तत्व आहे म्हणून आपण त्या तत्वाशी एकरूप होऊ शकतो. जर एखादी निगेटिव्ह शक्ती असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, तर आपण त्याच्याकडे आकर्षिलो जात नाही. परंतु त्या व्यक्तीमध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती व्यक्ती बरोबर त्या निगेटिव्हिटीकडे आकर्षिली जाते. म्हणजे असा हा गुणधर्म आहे आपल्यातल्या आकर्षणाचा. म्हणजे आपल्यातली जी चुंबक शक्ती आहे ती पॉझिटिव्हच असायला पाहिजे. जर आपण सजयोगी आहे तर आपण आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाहिली पाहिजे, आणि आपल्यामध्ये ती चुंबक शक्ती पॉझिटिव्ह असेल तर त्या पॉझिटिव्ह शक्तीलाच ती आकर्षित करते आणि ती शक्ती खेचून घेऊ शकते. म्हणजे हे किती महत्वाचं आहे की आपल्यातलं गणेश तत्व जर जागृत झालं तर आपल्यातली खेचून घेण्याची शक्ती वाढते, म्हणजे चुंबक शक्ती आणखी त्याच्यामध्ये पॉवर येते. आणि या पॉवरमुळे आपण श्रीमातांचं चैतन्य खेचून घेऊ शकतो. आणि आपल्याला समजते की प्रत्येक देवतेच्या व्हायब्रेशन्स काय आहेत, तेवढी ताकद आपल्या हातामध्ये येते. म्हणजे आपले हात किती महत्वाचे आहेत. या हाताच्या बोटावरती ज्या देवी देवता बसवलेल्या आहेत त्या जागृत होतात, आणि त्या जागृत झाल्यामुळे प्रत्येक देवतेच्या व्हायब्रेशन्स आपण जाणून घेऊ शकतो. जसं आपण मानव आहे तर प्रत्येक मानवी स्वभाव हा वेगवेगळा आहे, तर आपल्याला माहिती आहे, त्याचा अभ्यास आहे. आपण म्हणतो की मानवाच्या स्वभावाचा अभ्यास केला पाहिजे. तसं प्रत्येकाचा डीएनए वेगवेगळा आहे, तसं प्रत्येकाचं चैतन्य देखील वेगवेगळं आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा आपण अभ्यास करून त्याला लक्षात ठेवलं पाहिजे, त्याचं चैतन्य काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तसंच परमेश्वराचं देखील जे चैतन्य आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. जसं गणेशाच्या व्हायब्रेशन्स कशा आहेत, लक्ष्मीच्या व्हायब्रेशन्स कशा आहेत, प्रत्येक देवी देवतांच्या व्हायब्रेशन्स आपल्याला समजल्या पाहिजेत. एवढी सूक्ष्मता आमच्यामध्ये आली पाहिजे. आणि ही सूक्ष्मता कधी येते, ज्या वेळेला आमच्यातील गणेश तत्व जागृत होतं, आपलं मॅग्नेट ज्यावेळेला पॉवरफुल होतं, त्यावेळेला सूक्ष्मातली शक्ती पकडण्याची ताकद आपल्या हातामध्ये येते. म्हणजे कितीही सूक्ष्म चैतन्य जरी असलं तरी देखील ती पकडण्याची पॉवर आपल्यामध्ये येते. आणि हे सर्व श्री गणेश शक्तीमुळेच शक्य होतं. म्हणून आपल्यातली गणेश शक्ती आपण कायम जागरूक ठेवायची असते. आता श्री माताईंना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करायचे, शिस्तीत शिस्तीत बंद करायचे. लक्ष व्हायब्रेशन्स वरती ठेवतोय आपण. ज्या काय व्हायब्रेशन्स येत आहेत, अगदी थंड चैतन्य लहरी, त्या आपल्या बोटाच्या नसामधून आपण खेचून घेतोय आतमध्ये. खेचलेलं जे चैतन्य आहे ते मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खेचून घ्यायचंय आपल्याला एकसारखं. म्हणजे व्हायब्रेशन्स येत आहेत, खेचून घेतलं जातं ते कोपऱ्यापर्यंत एकसारखं.
म्हणजे चित्त देताना पण अशा पद्धतीनंच दिलं पाहिजे, म्हणजे ते कळतं की व्हायब्रेशन्स कशा आहेत, समजतं. त्याचं नॉलेज घेतलं पाहिजे ना आम्हाला. प्रत्येकाला असं वाटतं की व्हायब्रेशन तर व्हायब्रेशन असतात, एकसारखेच असतात, त्यामध्ये काय बदल असतो. अगदी बरोबर. आपल्याला ध्यानाच्या वेळेला मात्र असं जाणवत नाही व्हायब्रेशन तर एकसारखेच थंडच लागतायत, एक तर थंड लागतात किंवा एकतर गरम लागतात, दोनच गोष्टी आहेत. बाकीचं आपल्याला काहीच कळत नाही, कारण तेवढ्या सूक्ष्मतेमध्ये आम्ही उतरण्याचा प्रयत्न करत नाही. ते उतरलं पाहिजे. शेवटी हे सगळं प्रॅक्टिकल आहे. जसं आपण डीप मध्ये जाऊ, गहनतेमध्ये उतरू, तसतशा आपल्याला व्हायब्रेशनची जाणीव व्हायला सुरुवात होते. वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायब्रेशनची जाणीव होते. अनंत व्हायब्रेशनचे प्रकार आहेत, खूप आहेत. मग त्यामध्ये आपल्याला ह्या कुठल्या आहेत त्या कुठल्या आहेत हे कळतं. मग ते लक्षात ठेवावं लागतं ना मेंदूमध्ये, कारण मेंदू विराट आहे. मग या विराटामध्ये काय ठेवलेलं आहे आपण, काही सुद्धा नाही. म्हणून विराटामध्ये आपण ज्या वेळेला विराट तत्वामध्ये उतरतो ना, त्यावेळेला मग कळायला लागतं आपल्याला व्हायब्रेशन्स काय आहेत. म्हणजे श्रीकृष्णाच्या तत्वामुळे समजतं. कारण जे आपले हात जे आहे ते विशुद्धी चक्रापासूनच फुटलेत ना, तिथूनच. त्यामुळे आपल्याला विराट तत्वामुळे आपल्याला कळतं की व्हायब्रेशन्स किती सूक्ष्म असतात आणि प्रत्येकाच्या व्हायब्रेशन्स कशा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ते कळतं, ते समजतं. जे चैतन्य आपण मातांच्याकडून खेचून घेतोय ते आपण पूर्णपणे कोपऱ्यापर्यंत घ्यायचे हाताच्या एकसारख्या. ही शोषून घेण्याची कला आपण शिकली पाहिजे. हे व्हायब्रेशन्स तपासण्याची कला आपण शिकून घेतली पाहिजे. आता प्रत्येकाला व्हायब्रेशन्स समजण्या पाहिजेतच. त्यासाठी प्रयास करायचा, थोडासा तप करायचं, थोडं कळतं मग व्हायब्रेशन्स कशा आहेत काय आहेत. श्रीमाताईनं सरेंडर व्हायचं, श्रीमाताईने सांगायचं, श्रीमाताई कृपा करून मला या व्हायब्रेशनची जाणीव करून द्या, त्या व्हायब्रेशनची जाणीव करून द्या, प्रत्येक देवी देवतांच्या व्हायब्रेशनची जाणीव करून द्या. असं म्हटलं तर श्रीमाताई देतायत, परंतु तेवढा अधिकार पाहिजे आपल्याकडे मागायचा. अधिकारवाणीनं मागितली पाहिजे, अधिकारवाणी पाहिजे आपल्यामध्ये. श्रीमाताई म्हणतात तसं, जसं गणेश तत्व आहे ते जागृत झालं की अधिकारवाणी येते आपल्यामध्ये. आपण जे बोलू ते ठासून बोलतो ना, कारण ते सत्य आहे आणि सत्यावरती उभे आहोत, तर आपण ठासून बोलतो, ठासून सांगतो सगळ्या गोष्टी, कारण हे खरं आहे. आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये येण्यासाठी ही गहनता प्राप्त करणं गरजेचं असतं आपल्याला. मग त्याच वेळेला आपल्याला व्हायब्रेशन समजू लागतात, कळू लागतात. कारण व्हायब्रेशन्सच अशा आहेत की त्यामुळेच आपण आत्मनिर्भर होतो, नाहीतर आपल्याला काही कळत नाही. मग अजूनही काही जणांचं असं की व्हायब्रेशन्स बघितले जातात, परंतु त्यांचा स्वतःवरती आत्मविश्वास नसतो, कॉन्फिडन्स नाही की मी बघितलेलं आहे, खरं आहे काय खोटं आहे, असंही वाटू शकतं त्यांना. म्हणून आपण श्रीमातांच्या वरती परिपूर्ण विश्वास ठेवायचा नाही. जे काही श्रीमाताई देत आहेत ना ते योग्य आहे, कळतं, हळूहळू समजायला लागेल, काही वेळेला चुकेल, काही हरकत नाही, प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. आणि जसजशी आपली भक्ती वाढेल, श्रद्धा वाढेल, ध्यान वाढेल, त्या प्रमाणात आपल्याला हे समजू लागतं. हे फार महत्वाचं आहे. आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. इथे म्हणूया, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन बुद्धी शरीर अहंकार काही नाही आहे, फक्त आत्मा आहे. आत्मा कसा बनलाय, चैतन्यानं बनलेला ना. पंचमहाभूत तत्वाच्या तन मात्रापासून आत्मा बनलेला आहे. तो कधीच नष्ट होत नाही, कारण तन मात्रा ह्या कधी नष्ट होत नसतात, कारण ते तत्व आहे. तत्व कधी नष्ट होत नाही. जसा सुगंध आहे, आता पृथ्वी तत्व घेऊया एक उदाहरण. पृथ्वी तत्व, पृथ्वी तत्वाची तन्मात्रा काय, सुगंध. सुगंधाला नष्ट करू शकतो आपण, करू शकत नाही. जसं जल तत्व आहे, जलाचं तत्व, त्याची तन्मात्रा काय, सॉफ्टनेस. तो सॉफ्टनेस आपण नष्ट करू शकतो, पाण्याला मारू शकतो, त्याला कापू शकतो नाही, कारण ते जल आहे, त्याचं ते तत्व आहे, ते प्रिन्सिपल आहे, ते आपण नष्ट करू शकत नाही. अग्नीचं तेज आहे,
त्या तेजाला नष्ट करा म्हटलं तर होऊ शकतं का? नाही होत. ती तन्मात्रा आहे त्याची. अग्नीची तन्मात्रा तेज. जसं आपण तेजस्वी होतो, जर त्या तत्वामध्ये गेलो की ते तत्व आमच्यामध्ये उतरतं. म्हणजे आत्म्याची जाणीव होते त्यावेळेला या तन्मात्रा देखील आपल्यामध्ये जागृत होतात. जसं सुगंध यायला लागतो, आत्म्याला सुगंध आहे. जलतत्व आहे, जलाचं सॉफ्टनेस आहे, एक प्रकारचा सॉफ्टनेस येतो आपल्यामध्ये, बोलण्यात, वागण्यात, चालण्यात, त्वचेमध्ये सॉफ्ट होतो आपण, मऊ होतो अगदी. पाण्याचा गुणधर्म आहे तो, जलाचा गुणधर्म आहे. तसं अग्नीचं आहे, तेज, तेज यायला सुरुवात होतं, कारण आत्मा जागृत झालाय, आत्म्याच्या जवळ जाऊ तसं तेज आपलं वाढत जातं. हे सगळे गुणधर्म आपल्यामध्ये येऊ लागतात. खरोखरच आपण आत्म्याच्या जवळ गेलो तर, मी आत्मा आहे जसं आपण समजू लागतो ना, आणि खरोखर होऊ लागतो, तसे हे गुणधर्म आपल्यामध्ये येऊ लागतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, कारण आम्ही स्वचं तंत्र जाणलंय. स्व म्हणजे आत्मा, आत्म्याचं तंत्र जाणता आलं पाहिजे, म्हणजे स्वतंत्रता, खरी स्वतंत्रता आपल्यामध्ये. आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो, परंतु स्वतंत्रता म्हणजे स्वतःच तंत्र समजण्याचा दिवस. स्वातंत्र्य, आम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहोत का याचा पण विचार करायचा कधी कधी. का आम्ही दुसऱ्याच्या आधिपत्याखाली काम करतो? आम्ही स्वतंत्र म्हणून घेतो स्वतःला, आणि दुसऱ्याच्या आधिपत्याखाली असं जर काम करत असू तर आम्ही अजूनही पारतंत्र्यामध्येच आहे. स्वतंत्र कुठे आहे? जसं आपला देश होता गुलामगिरीमध्ये होता, पण नंतर स्वतंत्र झाला. तसं स्वतंत्र होऊन काहीच उपयोग नाही, कारण आपण आत्म्याला जाणणारी माणसं आहे. तर आपण मस्त मौलासारखं व्हायला पाहिजे, कोणाच्या आधिपत्याखाली राहून काम करायचं नाही. फक्त श्री माताजी आणि आपण असंच कार्य आहे ते. मातृभूमीसाठी त्यांनी लढले, क्रांतिकारक. तसं आपण श्री मातांच्यासाठी आहे कार्य करायला, हे आपण विसरायचं नाही. कारण आम्ही स्वच तंत्र जाणले, आम्ही स्वतंत्र आहोत. हा फरक आहे ना, लक्षात घेतला पाहिजे. म्हणून कोणाच्या आधिपत्याखाली राहून जर आपण काम केलो तर आम्ही स्वातंत्र्य नव्हे किंवा स्वच तंत्र जाणलंच नाही अजून. आम्ही सत्तेसाठी, पैशासाठी, आणखी कशासाठी कार्य करत असू सहयोगामध्ये, तर आमचा काहीही उपयोग नाही. आम्ही सहयोगात येऊन काही मिळवलेलं नाही. आम्ही स्वतंत्र आहोत, स्वच तंत्र जाणलेलं माणसं आहोत, योगी आहोत. तर तसं वागलं पाहिजे आम्ही. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, मग आम्ही आत्मा होऊ, तोपर्यंत नाही होणार. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवूया, हात दाबून शिस्तीत फिरवूया. तर ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करत म्हणायचंय, श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे आणि भक्तीनं म्हणायचं आहे, श्रद्धेनं म्हणायचं आहे. उगीच म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही, रोज म्हणतो बाबा कर्मकांड झालं, तसं नाही. भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. जी कृती आपण करतोय सहयोगामध्ये ती अगदी भक्तीनं करायची, तर याचा फायदा होईल आपल्याला. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आहे, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून बघायचा आहे. टाळूतून आपल्याला थंड अशा चैतन्य लहरी उजव्या हाताच्या तळव्यावरती, हातावरती लागतात का बघायच्या. हे महत्वाचं आहे. सहयोगामधलं पार होणं महत्वाचं आहे. त्यानंतर हात खाली घेऊया. आता चित्तानं बघूया, आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची, सहज मध्ये. त्याचबरोबर व्हायब्रेशन्स मध्ये पण वाढ झालेलं आपल्याला दिसून येईल, फरक लक्षात येतो लगेच. कुंडलिनी कुठं जाईल तिथल्या व्हायब्रेशन्स आपल्या हाताच्या बोटावरती जाणवतील, हे लक्षात ठेवायचं.
कारण ते मॅग्नेट आहे, त्यामुळे हातावरती पण कळणार. हे समजणं गरजेचं आहे. लक्ष सहस्त्रारच्या वर आहे आपलं. सहज मध्ये कुंडलिनी वर आली की किती समाधान मिळतं, शांती मिळायला सुरुवात होते, आनंद मिळायला लागतो की बाबा वर आली, छान बरं वाटतं. तेच जर आपलं कुठलं चक्र पकडलं तर किती कासावीस होतो आपण. म्हणून आपण कुठलंही चक्र पकडू द्यायचं नाही, स्वच्छ राहायचं, शुद्ध राहायचं, पवित्र राहायचं. जर आम्ही आत्मसाक्षात्कारी योगी असू तर आम्ही स्वच्छतेला महत्व दिलंच पाहिजे. आंतरिक, बाह्यातली नाही, आंतरिक स्वच्छता महत्वाची असते. आतून वैरागी पाहिजे. बाहेरून काय करायचं घेऊन, आतून सोडलेलं आहे सगळं. सहजयोग आंतरिक आहे, आतला आहे सगळा. बाहेरून काय बदलायचं नाही, आतला चोला बदलायचा आहे, श्रीमाताही म्हणतात तसं. तसं आतमध्ये आम्ही बदललो की त्याचं चित्र बाह्यात आपोआप दिसून येतं. आपण काय करता आतमध्ये ते बाह्यात दिसून येतं. काही जणांना असं वाटतं की यांना काय कळते बाह्यातून, पण सगळं समजतं आतलं. पण ते आपण स्वतःला नाही फसवायचं, स्वतःला नाही फसवायचं. आपण प्रामाणिक राहून सहयोग करायचा खऱ्या अर्थानं की मी आत्म्याला जाणतोय तर त्याला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे सहयोगामध्ये. आणि हे प्रत्येकाला कळावं. आम्ही योगी लोक आहे सगळे, आपणच एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. सहयोगी आहे. कलेक्टिव्हिटी कशाला म्हणायची मग? एकाच्या हाताला लागलं तर दुसऱ्याला ती कळ आली पाहिजे, तिथं कळलं पाहिजे व हिना काहीतरी झालेलं आहे. ही कलेक्टिव्हिटी म्हणायची. याला आत्मा एकच आहे ना. ज्या वेळेला आपण शस्त्रार्च्या वरती ध्यान करतो, सर्वत्र एकत्र कलेक्टिव्हली, त्यावेळेला आपल्या सगळ्यांना कोणाला काही जरी झालं तरी ते पटकन सगळ्यांच्या वरती डिस्ट्रीब्यूट होतं ते, आणि कळतं बाबा कोणीतरी बाबा खरोखरच ध्यान चांगलं लागते, व्हायब्रेशन खूप छान येत आहेत. ते इतर साधकांच्या वरती अवलंबून असतं. ते साधक बिचारे ध्यान करत असतात आणि त्यामुळे ते जाणवतं. जर कोणी अडचणीत आहे, चक्र पकडले असेल, आजार झाला असेल तर ते देखील लगेच डिस्ट्रीब्यूट होतं. सगळ्यांना कळतं की काहीतरी कुठेतरी घोळ झालेला आहे, कोणीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, हे कळतं. याला कलेक्टिव्हिटी म्हणायची. नाहीतर कुणाचा पायपोस कुणाच्याच पायात नाही आहे, प्रत्येक जण स्वतंत्रपणे ध्यान धारणा करतोय, याला अर्थच नाही, मग कळतच नाही ना. आपण आत्मतत्वातून एकरूप झालं पाहिजे. आत्म्यातून, शरीरानं भलं लांब असू, परंतु आत्म्यातून, चैतन्यातून आपण जोडलो गेलेलो आहोत. वैश्विक शक्तीशी जोडलो गेलो आहे. सोपं नाहीये ते. हे आपल्या लक्षात येत नाही की आपण ज्या वेळेला वैश्विक शक्तीशी जोडलो जातो त्यावेळेला ती वैश्विक शक्ती सर्वांच्यात उतरते आणि त्यामुळे आपण त्या शक्तीशी जोडल्यामुळे सगळे एकमेकाला जोडलो गेलोय. भला आपण कितीही अंतरावरती का असेना, आपण जोडलो गेल्यामुळे आपल्याला ती जाणीव होत असते. हळूहळू ते समजायला लागतं. ही खरी कलेक्टिव्हिटी. नाहीतर शरीरानं आम्ही एकत्र आलोय आणि आमच्यामध्ये काय जाणीवच नाही आहे. प्रत्येकाची वेगवेगळी जाणीव आहे. प्रत्येक कोण कसं बसते, कोण कसं काय करतंय, ध्यान करते, पूजा करते, निघून जाते, झालं. ह्याला कलेक्टिव्हिटी म्हणायची नाही. कलेक्टिव्हिटी हीच की जी प्रत्येकाला जाणीव एकच झाली पाहिजे. आत्मा एक आहे ना, तर आम्हाला जी जाणीव आहे ती तुम्हाला, तुम्हाला जी जाणीव आहे ती आम्हाला. ही खरी कलेक्टिव्हिटी. आणि अशा कलेक्टिव्हिटीतूनच श्रीमाताजी कार्य करत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शरीराने नाही, आत्म्याने एक झालं पाहिजे, व्हायब्रेशनने एक झालं पाहिजे. कळलं पाहिजे की व्हायब्रेशन्स काय आहे, कशा आहेत आज कलेक्टिव्हिटीच्या व्हायब्रेशन्स कशा आहेत बाबा. कुणी कुठे चक्र पकडले, लगेच ताबडतोब प्रत्येकाचं चित्त जरी तिकडे गेलं तरी ती व्यक्ती ठीक होऊन जाते सगळी. अशी पॉवरफुल कलेक्टिव्हिटी, ह्याला कलेक्टिव्हिटी म्हणायचं. लक्ष शस्त्राच्या वरती आहे. आता थोडं ब्रह्मरंध्रात यायचं. ब्रह्मरंध्र बघा, ब्रह्मरंध्रात आल्यावर पण कळतं, व्हायब्रेशन्स लगेच आपल्याला वेगळ्या प्रकारच्या जाणवतात.
ब्रह्मरंध्रातून आज्ञेमध्ये यायचं, आज्ञाचक्र. लगेच व्हायब्रेशन फरक पडतो ना. अलर्ट सतर्क असेल तर कळतं, नाहीतर नाही समजत. हे शिकायचं आहे ना आपण. प्रत्येक चक्राच्या व्हायब्रेशन्स आपल्या स्वतःच्या कळलं पाहिजे, मग दुसऱ्याच्या बघायच्या. स्वतःच आपण ठीक झालं पाहिजे पहिला. स्वचं तंत्र आपण स्वतःच जाणून घेतलं तर दुसऱ्याचं तंत्र कळतं. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं. वरून खाली विशुद्धीमध्ये लक्ष आहे. विशुद्धीतून हृदयामध्ये यायचं आहे. आता थोडस हृदयामध्ये आपण कार्य करायचंय, म्हणजे हृदयामध्ये यायचंय. बघा, आत्मा आपला राहतो हृदयामध्ये, बरोबर आहे. शरीर स्थिर ठेवायचं. आता आपण आकाश तत्वामध्ये जातो, बरोबर आहे. आकाश तत्वामध्ये जातो म्हणजे काय होतं? आकाश म्हणजे पोकळी आहे, पोकळी आहे. आता हृदयामध्ये पण पोकळी आहे, बरोबर आहे. तर त्याला हृदय आकाश म्हटलेलं आहे. हृदय आकाश. या हृदय आकाश मध्ये आपण यायचं आहे, लक्ष तिथे द्यायचं आहे. बघा, म्हणजे आपल्या हृदयामध्ये स्पेस आहे, संपूर्ण स्पेस, मोकळी जागा सगळी. हृदय आकाश. आणि त्या हृदय आकाशामध्ये आपण स्वतः आहोत. म्हणजे तरंगतोय पाण्यामध्ये, जसं आपण तरंगतो ना वर, तसं त्या हृदयाच्या आकाशामध्ये तरंगतोय आपण. जसं आईच्या पोटात असताना आपण कसं तरंगत होतो, फिरतो ना गोल 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 आईच्या पोटात, छोटा असताना कसं, बाळ असताना, तसं हृदयाच्या आकाशामध्ये आपण फिरतो गोल, इकडं तिकडं. किती मोठं हृदय आहे ते. त्याला हृदय आकाश म्हटलं गेलेलं आहे. आणि हे हृदय आकाश जाणून घेणं योगी लोकांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की आपण हृदयामध्ये स्थित आहोत. हे शरीर वेगळं आणि आत्म्याच्या हृदयात, शरीराच्या हृदयात आत्मा स्वरूप बनून आपण राहतोय. म्हणजे मूळ स्थितीला आम्ही येतोय, बरोबर आहे. हे फरक लक्षात घ्यायचं. मूळ स्थिती आमची की मी आत्मा आहे. म्हणजे काय, की या हृदयात असणाऱ्या आकाशामध्ये मी स्थिर आहे. आत्मा डुंबतोय आनंदाच्या सागरात. चैतन्याचा सागर आहे तो, आकाश आहे, ज्याला हृदय आकाश म्हणतो. त्यामध्ये मी स्थिर आहे. बघा, तशी भावना, तसं ती हृदय आकाश घ्यायचं. म्हणजे कळतं आपण कोण आहे ते. या हृदयामध्ये किती सूक्ष्म आहे तो आत्मा, आणि तो संपूर्ण शरीर चालवतो आपलं. त्याच्या स्पंदनानं संपूर्ण शरीर चलायमान आहे. स्पंद आहे केवळ एक, आणि तो स्पंद या हृदय आकाशात आहे. बघा, ती स्थिती घ्यायची आपल्याला. म्हणजे कळतं की आपल्या हृदयामध्ये किती मोठं विशाल हृदय आहे ते. आईच्या गर्भामध्ये आपण कसं होतो, मूळ स्थिती आमची, कसं निर्माण झालो आम्ही, एक स्पंदच होतो. अमिबापासून आपण मानवापर्यंत आलो ना. अमिबा म्हणजे एक पेशीय प्राणी होता, आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म आत्मा आहे, म्हणजे तो आम्ही होतो. त्यानंतर अमिबा झाला, त्यानंतर मग हळूहळू हळू त्याचा बदल होत गेला शरीरामध्ये. म्हणजे सूक्ष्मातूनच स्थूलामध्ये आम्ही आलो. मग आता स्थूलातून सूक्ष्मामध्ये जायचंय, उलटा प्रवास आहे. हा फरक लक्षात घेऊया आपण. म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की या हृदयामध्ये जे आकाश आहे, हृदय आकाश, त्यामध्ये आम्ही स्थित आहोत. बघा, थोडा वेळ म्हणजे संपूर्ण शरीर
चैतन्यमय होतं, कारण हृदयामध्ये सगळं चैतन्य भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बसलोय. म्हणजे आपल्या देहाला पण ते थोडं थोडं जाणवतं, स्थूल देहाला पण जाणवतं. किती महान आहे ते. म्हणजे त्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. त्याचा आनंद अवर्णनीय आहे. तो सांगता येत नाही, करता येत, फक्त कृती करू शकतो आपण आणि आनंद घेऊ शकतो. हृदय आनंद म्हणतो त्याला. बघा, तू मी आहे. थोडा वेळ लक्ष देऊया हृदय आकाशामध्ये. म्हणजे या शरीरापासून आपण स्वतंत्र आहे. त्यातल्या व्हायब्रेशन्स पण आपल्या लक्षात आले. किती गहन व्हायब्रेशन्स आहेत हातामध्ये जाणवतात त्या. त्या हृदयातल्याच आहेत, हृदय आकाशातल्या आहेत, आत्म्याच्या आहेत. कारण आपण आत्मा बनलो, त्याच्या व्हायब्रेशन्स आहेत त्या. म्हणजे आपल्यामध्ये किती व्हायब्रेशन्स आहेत, चैतन्य आहे हे. लक्ष आत्म्याकडे गेल्यावर मी स्वतः आत्मा बनलो. किती महत्वाचं आहे. त्या हृदय आकाशामधल्या व्हायब्रेशन्स आहेत ह्या, जे जाणवतात ना बोटावर, त्या हृदय आकाशामधले व्हायब्रेशन्स आहेत, आपल्याला जाणवत आहेत. भरकन येतात ना व्हायब्रेशन्स, आतमध्ये घुसतायत गार असं. ते जाणवतं. ते म्हणजे ते आहे, म्हणजे योग्य आहे. बरोबर. त्यामध्ये किती वेळ जरी डुंबलो तरी त्या आनंदाच्या सागरात राहतो आम्ही. माताई म्हणतात ना, आनंदाच्या सागरात पोहणारी योगी आहे. पोहू शकतो. आता तसंच पुन्हा वरती यायचं आहे आपल्याला. हृदयातून विशुद्धीमध्ये यायचं. विशुद्धीतून आज्ञेमध्ये यायचं. आज्ञेतून सहस्त्रार. आता सहस्त्रार मध्ये एक आकाश आहे. ते कुठलं आकाश? चिद आकाश म्हटलेलं आहे. योगी लोकांनी काय म्हटले? चिद आकाश. जसं हृदयामध्ये राहतो म्हणून हृदय आकाश, स्पेस आहे तिथे. आता सहस्त्रार मध्ये आल्यावर चिद आकाश म्हटलंय. त्या चिद आकाश म्हणजे सहस्त्रार. म्हटले ना, चिदानंद रूपे शिवोहम शिवोहम म्हटले ना. चिदानंद म्हणजे त्या चिद आकाशामध्ये आल्यावर जो आनंद मिळतो त्याला चिदानंद म्हणतात. तो चिद आकाश, ते सहस्त्रार मध्ये आहे. म्हणजे आत्मा राहतो हृदयामध्ये, पण बसायची जागा सहस्त्रार मध्ये असं आहे ते. म्हणजे दोन्हीकडनं त्याला आनंदच आहे ना. शिवस्थिती प्राप्त झाली म्हणून चिद आकाश त्याला. तो कायमस्वरूपी नष्ट होत नाही. चिद आकाश नष्ट होत नाही. हृदय आकाश नष्ट होऊ शकतं. कसं? शरीर नष्ट झाले की हृदय नष्ट होतं. हृदय नष्ट झाले की आकाश मध्ये विलीन होतं ते. परंतु चिद आकाश जे आहे ते चिरंतन आहे, ते नष्ट होत नाही. कारण सहस्त्रारच्या थोडस वर आहे ते. म्हणजे देहाच्या पलीकडे आहे. देहातीत अवस्था ज्यावेळी येते त्यावेळेला आपण चिद स्वरूपामध्ये जातो. म्हणजे शिवस्वरूप. चिदानंद रूपे शिवोहम शिवोहम म्हणजे मी आत्मा आहे हे त्यावेळेला घटित होतं वरती. आता हळूहळू आपण सहस्त्रारच्या वर जायचं, म्हणजे देहाच्या पलीकडे, देहातीत. बघा, वरती वरती गेलो. तेच आत्मा, तोच आत्मा, हृदयातून निघालेला आत्मा या ब्रह्मरंध्रातून बाहेर पडतो. आता त्या क्वालिटीच्या व्हायब्रेशन्स बघा लक्षात येतील. आपल्या हाताच्या बोटावर वाहतायत ते. चिद, चिद स्वरूप किंवा चिद आकाश, त्याच्या व्हायब्रेशन्स आहेत ह्या. फरक लक्षात येतोय का बघा? हृदय आकाश आणि चिद आकाश, त्याचा आनंद चिदानंद म्हटलेला आहे. म्हणून म्हटले ना तसं. हळूहळू सहस्त्रारच्या वर जाऊया.
आता श्री मातांचं वर गेल्यानंतर आपण श्री मातांचं एक लेक्चर ऐकायचं आहे. एक 15 ते 20 मिनिटाचं लेक्चर आहे, पण अगदी लक्षपूर्वक ऐकायचं. आपल्या आत्म तत्वात ते उतरवायचं आहे, म्हणजे आपल्या हृदयामध्ये ते उतरवायचं आहे. लक्षात घ्या, ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं करायचं नाही आहे. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवून अगदी ऐकायचंय, ते आत्मसात करायचंय, त्याचं मनन, त्याचं चिंतन घडलं पाहिजे. उगीच ऐकून सोडून द्यायचं नाही. म्हणजे व्हायब्रेशन्स मध्ये पण वाढ झाली पाहिजे, आपल्या आत्म्यामध्ये प्रगती झाली पाहिजे, आपली प्रगती झाली पाहिजे, यासाठी ते ऐकायचं आहे. ऐकायचं आहे म्हणून ऐकायचं नाही, आपल्या प्रगतीसाठी, आपल्या व्हायब्रेशनसाठी आपण ऐकायचं. लक्ष शस्त्राच्या वरती. Nature is producing खरी संपत्ती आहे. I should say, because I cannot contribute without your help, and you have to use that. Like in the water, there is lot of energy, but one has to use it only by maneuvering it. In the same way, unless until you maneuver all that I have, I am absolutely a potent personality. For that, I would request you that you cleanse yourself. You follow the rules of Sahaja Yoga with great assiduity, because you are chosen people of God, that you have to do this great work of God's recreation of the new world of peace, bliss and joy. May God bless you. आज आपला फार मोठा दिवस आहे, परत वसंत पंचमी पण आहे. त्यातून आज राष्ट्रीय दिन आहे. हा दिवस दिसेल म्हणून किती लोकांनी धडपडाट केला, किती लोकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला होता, कितीतरी गोष्टी अशा झालेल्या आहेत. पण आपण मात्र अजून त्या स्थितीला आलो नाही, जिथे आपण हे जाणू की हा देश मोठ्या मेहनतीने, त्यागाने लोकांनी जिंकला आहे. त्या देशात सुद्धा जेव्हा आपण बंड पुकारलं, जेव्हा गांधीजींनी असा विचार केला की ह्या देशाची जी खरी संपत्ती आहे ती आत्मिक आहे, आणि आत्मबळ हे हिंसेत नसून अहिंसेत आहे, आणि म्हणून त्यांनी अहिंसेवरच सगळं उभारलं. कुणाची हिंसा न करताना आपण हा देश जिंकलेला आहे. जेव्हा असं झालं तेव्हा आपल्या लक्षात हे आलं नाही की आता ही जी आपल्याला एवढी मोठी संपत्ती मिळाली आहे, हा जो आपल्याला ठेवा मिळालेला आहे, हा जो हिरा मिळालेला आहे, हा कोणत्या कोंदणात बसवायचा. तर त्याचे जे कोंदण आहे ते या मातीचंच असलं पाहिजे, आणि ह्या मातीचं जे कोंदण आहे ते आत्मबलाचंच कोंदण आहे. आपल्याजवळ दुसरं काही नाही. या देशामध्ये जे सगळ्यात मुख्य आहे म्हणजे साऱ्या जगाचं जे तत्व आहे आत्मबल ते आहे, आणि त्या आत्मबळावरच आपण ह्याची कोंदण बसवली पाहिजे. जोपर्यंत स्वातंत्र्याची कोंदण आत्मबोधावर बसवली जाणार नाही त्या देशाचं कल्याण होणार. पण त्यासाठी अशी मंडळी आपल्याला तयार पाहिजे जी या आत्मबोधाला प्राप्त झाली. पण अजून मी असं बघते की आत्मबोधाला प्राप्त झालेली मंडळी सुद्धा, ज्यांनी आत्मबोध मिळवला आहे, ते सुद्धा अजून अत्यंत पुरत्या वृत्तीने वागत आहेत, आणि अत्यंत भांडकुदळ प्रवृत्तीने राहत. त्यांच्यामधल्या ज्या प्रकार आहेत त्यांनी कालच मला इतका त्रास झालेला आहे की आता त्याबद्दल आणखी बोलायचं नाही असं मी अगदी ठरवून ठेवलेलं आहे.
भाईबंदकी ही आपल्यात कशी आहे? आपण म्हणतो भाईबंदकी आली महाराष्ट्रामध्ये, भाई लोकांनी आपल्याला मारून टाकले, दुसऱ्याच्या मागे काहीतरी त्रास दिला. त्याला कारण काय आहे? त्याला कारण म्हणजे आपण व्यसनं घेतली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, विशुद्धी चक्रावर जर काही व्यसनं घातली तर मनुष्याला सुबुद्धी राहत नाही, तो नीटपणे वागत नाही, तो खोटं बोलतो आणि कसाही वागला तरी आपलं काही चुकलं असं त्याला वाटत. ही व्यसनं आपल्या देशात इतकी वाढलेली आहे आणि तितक्या मोठ्या प्रमाणावर आहे की त्याचे त्रास आपल्याला होत आहे असं लोकांच्या लक्षात येतं. त्याच्यामुळे लोक इतकं खोटं बोलतात, इतके वाईट रीतीने वागत आहेत आणि इतका खोटा व्यवहार जगामध्ये चाललेला आहे. हा खोटेपणा काढण्यासाठी पहिल्यांदा व्यसनं पूर्णपणे सोडली पाहिजे. जो मनुष्य व्यसनं पूर्णपणे सोडणार नाही त्याचा स्वभाव चांगला होणार नाही, तो खोटेपणा करणार, तो खोटी गोष्ट बोलेल आणि सगळंच काही जे आहे सत्य ते खोटं होईल. तेव्हा एक आज या मोठ्या दिवशी पुष्कळांनी आपलं आयुष्य घालवलं, याच्यामध्ये पुष्कळांनी आपला जीव दिला, पुष्कळांनी आपलं रक्त सांडलेलं आहे. हे अनादी काळापासून आपण स्वातंत्र्यासाठी झगडलं. आता स्वतंत्रासाठी, स्वतःचं तंत्र ओळखून घेण्यासाठी माणसाने आज प्रतिज्ञा करायची की आम्ही कोणतंही व्यसन आता करणार नाही, कोणत्याही प्रकारचं. हे काही कठीण काम नाही. परदेशातल्या लोकांना तुम्ही बघते की ते इतके कुशाग्र आहेत की एकदा पास झाले की दुसऱ्या दिवशी अगदी असे मोकळे होतात सगळं सोडून की जसं काही त्याच्यातले ते नव्हतेच. जसं एखादं कमळ एका क्षणात वर यावं तसे होऊन इतके सुरभित होतात. पण आपल्या देशात कसं, आपल्या देशात काही ना काहीतरी प्रकार चालतातच, तरी हे चाललंच आहे, ते चाललं. 10-10 वर्ष सुद्धा लोक सहयोगात राहून सुद्धा काही प्रगती का करू शकत नाही. त्याला कारण म्हणजे त्यांनी अजून व्यसनं सोडण्याची सुद्धा समर्थता त्यांच्यात राहिली. ही गुलामी गेली पाहिजे, व्यसनांची जी गुलामी ती गेली पाहिजे. दुसरी गुरूंची गुलामी आपल्याकडे अजून फार राहिली पाहिजे. कालच एक ग्रस्त मला भेटले, ते सहयोगात इतके वर्ष होते पण त्यांची अजून गुरुची गुलामी गेलेली आहे, म्हणून अजून ते त्रास आहे. आणि कोणी ऐकतच नाही या गोष्टी. जर सांगितलं तर कोणी मानतच नाही. पण गुरु जर तुमचे चुकलेले असले तर तुम्हाला त्यांचे त्रास सुद्धा ते तुम्ही पाहिलेले. ती एक गुलामी आपल्यातली गेली पाहिजे आणि ती गुलामी काढण्यासाठी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जे लोक गुरूंकडून येतात त्यांना कितीतरीचे शारीरिक त्रास. जर तुमचे गुरु तुमचे शरीरही ठेवू शकत नाही तर अशा गुरुची गुलामी कशा? ही अंधश्रद्धा आणि हे तामसिक लक्षण. तामसिक लक्षणामध्ये श्रीकृष्णाने सांगितलं, जेव्हा मनुष्य तामसिक होतो तेव्हा कोणत्या तरी चूक गोष्टीकडे पूर्णपणे वेढला जातो आणि त्या चुकीला असतो सत्य मानून. जसा एखाद्या घाण्याला बैल झुंपावा आणि त्याला झापड घालावी तशी तिथेच फिरत असतो आणि किती त्याला सांगितलं की हे चुकलेलं आहे तरी त्याला वाटत नाही, त्याच्या डोक्यातच ती जात. ही तामसिक प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्रात विशेष करून आहे. त्याला कारण सांगायचं म्हणजे आपण फार व्यसनी झालो आणि रूढीवादीमुळे इतक्या दिवसामध्ये आपण ज्या रूढीमध्ये वाढलेलं त्या रूढीला आपण कधीच पायबंद घालू. आता एक प्रथम गोष्ट बघा की आपल्याला आता हे आहे की उपास केला. हे कोणी सांगितलं, कोणत्या शास्त्रात सांगितलं असं म्हटलं तर कोणीही दाखवत. कुठल्या कुठल्या उपास करायची तुम्हाला जर शौक असला तर जे तुम्ही चिंता तेच होणार. आपल्या देशात तसेच लोक उपासमारीने मरत आहेत. तेव्हा आणखी उपास कशाला करायला पाहिजे मला समजत. एवढी उपास करण्याची खौस असली तर मग उपाशीच मिळणार, पुढल्या जन्मी उपाशीच राहणार आपण असं दिसतंय. उपासच पाहिजे ना. घ्या, तुम्हाला ज्याचा शौक आहे तोच मिळाला पाहिजे. तेव्हा तुम्हाला उपास झालेलाच बरा. मग उपास मारून द्या, मग कशाला रडायचं. सगळं खायला असून आपण खायचं नाही आणि ते देवाच्या नावावर. तुम्ही तसं नका खाऊ पण देवाच्या नावावर खायचं. पुढे म्हणजे भक्ती मार्ग एक काढलेला आहे. अहो पण तो मार्ग आहे, ध्येय नव्हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. भक्ती मार्ग अनन्य भक्ती कृष्णाने सांगितलेली आहे. भक्ती मार्ग म्हणजे टाळ कुटत बसायचं, इथून वाऱ्या करत पायी जायचं, अंगावर फटिंगण कपडे घालायचे भिकाऱ्यासारखं, टाळ कुटत तिथे जायचं आणि डोकी फोडून घ्यायची. त्याला म्हणे भक्ती मार्ग. हे कुणी सांगितलंय? ज्ञानेश्वरांनी तरी सांगितलं नाही की तुम्ही दिंड्या घालत इथून
हरे रामा हरे करत करत तिथवर जायचं किंवा कृष्ण कृष्ण करत जायचं किंवा विठ्ठल विठ्ठल करत जायचं असं कुठेही लिहिलेलं नाही. त्यांनी जे लिहिलं ते वाचायचं नाही, त्यांनी जे समजावलं ते समजून घ्यायचं. आता विश्वात्मके तोषावे असं परमेश्वराने विश्वाचा जो आत्मा त्यांनी तोषावे, त्यांनी संतोष मानावा. मी जे काही वाणीचं माझं यत्न केलेला आहे त्याचा संतोष माना. आणि मग काय द्यायचं? तोषुनी द्यावे पसायदान. हे पसायदान तुम्हाला दिलेलं आहे ते, हे जे व्हायब्रेशन तुम्हाला तर हे पसायदान. दुरिताचे तिमिर जावो, जात का? त्या टाळणाऱ्यांचं तिमिर गेलेलं आहे का? अगदी वाळलेले सुकलेले भिकाऱ्यासारखे, अंगावर काही कपडे नाही. बघितलं की रडाऱ्या माणसाला पाप्याची पित्र कुठं आली आणि म्हणे आम्ही श्री हरीचे भक्त. अहो, ज्यांनी सुदाम्याला सोन्याची द्वारिका दिली त्याचे हे भक्त, हे भिकारी लोक कशाला त्या कृष्णाला बदनाम करतात? तू आणखी कोणाचे भक्त व्हा? एखाद्या डोंगा बाबाजीचे, त्यांच्या सुरकुत्या सगळ्या मोजून घ्याव्यात असे बाबाजी पुष्कळ आहेत, त्यांची भक्ती करा. पण श्रीकृष्णाला कशाला बदनाम करता तुम्ही? त्याच्या चेहऱ्याचं वर्णन वाचलं नाही तुम्ही कुठे? त्याच्या तेजस्वितेचं वर्णन वाचलं नाही त्याने? तो कुठे भिकाऱ्यासारखा राहिलेला कुणी सांगितलेलं नाही. जरी गाई राखत होता तरी डोक्यावरती त्याच्या मुकुट असायचा मोरपिसाचा. नटलेलाच आपण ऐकलेला आहे. कुठे असं ऐकलं का भिकाऱ्यासारखा हातामध्ये झोळी घेऊन निघाला, तोंडामध्ये तंबाखू घालून? ही आपली दशा. मग विचार कसा करायचा नाही? आणि काळा बुक्का लावायचा डोक्याला. तो काय काळा बुक्का डोक्याला लावत होता का? कसं सुंदर अगदी चंदन डोक्यावर लावत असे आणि त्याची तिची खूण होती. ते सगळीकडे दिसत असताना सुद्धा तुम्ही कशाला काळा बुक्का लावून फिरता? आणि त्या काळ्या बुक्क्यानेच तुमचं हे आज्ञाचक्र खराब होऊन आणखीनच तुम्ही तामसिक प्रवृत्ती जाण. मग कुणी म्हटलं की माताजी असं कसं म्हटलं? जे खरं तुम्हाला सांगायचं आहे आणि ते तुम्हाला सांगितलंच नाही. मग तुम्हाला उद्या रोग झाले, कॅन्सरचे रोग झाले, विशुद्धी चक्राचे रोग झाले, त्याचे रोग झाले, त्याचे रोग झाले, म्हणजे म्हणायचं असं कसं माताजी, आम्ही तर वारकरी होतो. म्हणजे त्या देवाचा दोष काढायचा. ही तामसिक प्रवृत्ती गेली पाहिजे. डोळ्याला झापड मारून आपलं चालायचं. जे म्हटलं ते आम्ही भक्ती मार्गात. अहो, मार्ग म्हणजे काय? परमेश्वराने सांगितलंय अनन्य भक्ती करा. कृष्णाने स्पष्ट सांगितलंय की तुम्ही मला काही दिलं ना, पत्रम पुष्पम फलम तोयम, ते घेईल, पण देताना अनन्य भक्ती करा असं स्पष्ट सांगितलं. आणखी त्याने काय डोकं फोडायचं? अनन्य भक्ती कधी होणार? जेव्हा तुम्ही परमेश्वराशी एकाकार व्हाल तेव्हा, जेव्हा तुमच्यात आत्मबोध होईल तेव्हा जी भक्ती करा त्याला काहीतरी अर्थ आहे. अशा कृष्णाला आपण सगळीकडे बदनाम करतो. परदेशातही करत आहे, इकडेही करत आहे. कुठे तो श्रीकृष्ण आणि कुठे हे वारकरी लोक, दोघांचा कुठे मेळ मला दिसत नाही. तेव्हा आपण जे काही आपलं जुनं आहे त्यातलं जे उत्तम अत्युत्तम आहे ते घ्यायचं आणि जे उगीच आपल्यावर लादलेलं आहे ते सोडलं पाहिजे. सहयोगामध्ये आपण लोक भक्ती करतो, सगळं करतो, पण फक्त आत्मबोध झाल्यावर. त्याच्या आधी आपण करत नाही. दुसरा उपास तपास आपण करत नाही. उपास करायचा असं तर करा. आता मला घडतोच आहे उपास, मला सर्वदा तुमच्या कृपेने उपासच घडतोय. दुपारला जेवण नाही तर संध्याकाळला जेवण नाही, काही ना काही चालूच आहे. तेव्हा मला उपास करायला नकोच म्हटलं तरी चालेल, पण तुम्हाला जरी करायचा असला तरी तो स्वतःच्या शरीरासाठी किंवा कशासाठी करा, पण मग पोट बिघडलं म्हणून मला सांगू नका. तेव्हा ही समज आपल्यामध्ये यायला पाहिजे की आम्ही तामसिक प्रवृत्ती चाललेलो आहोत, आता आम्हाला राजसिक प्रवृत्तीत जायचं नाही. ही मंडळी जी दुसरी आहे ती राजसिक प्रवृत्तीची. ह्यांच्याकडे काय असतं की काय चूक आणि काय चांगलं तेच माहिती. चूक आणि चांगलं सर्व आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं हे लोक माणसं आहेत का जानवर?
त्यांना हे समजत नाही की कडबा खायचा की गवत खायचं की शेण खायचं. ह्याचाही जर त्याला फरक समजत नाही, अशी माणसं राजसिक असतात. आणि ही राजसिक अवस्था जर आली तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठा प्रश्न उभा राहतो. कारण अशी लोक संभ्रांत आणि पूर्णपणे गोंधळलेली, त्यामुळे त्यांना काय समजावून सांगायचं हे समजत नाही. म्हणजे ते प्रत्येकाला म्हणजे ह्याच्यात काय चुकलं. आता इथे लंडनला आता नवीन एक निघालाय, रोजच निघतं नवीन. आता एक नवीन निघालेलं आहे, नवीन म्हणजे जवळ 4 वर्ष तरी झाले, की सुया अशा आपल्या तोंडामध्ये घुसकून घ्यायच्या, अशा सुया. नाही झालं तर मग पिना घालायच्या आणि असं फिरायचं रंग लावून केसाला काहीतरी बनवून. तेव्हा त्यांना म्हटलं असं का करतात, म्हणे ह्याच्यात काय वाईट आहे, त्याच्यात काय वाईट आहे सांगा. उत्तर काय तुम्ही मूर्ख आहात, त्याच्याबद्दल काय उत्तर नाही द्यावे. तर हा असा मूर्खपणा ते करतात. आणि त्या मूर्खपणाला तुम्ही काय सांगितलं तरी त्यांना पटतच नाही. कारण त्यांना असं वाटतं आम्हाला सगळं माहिती आहे, चूक किंवा वाईट काय, तुम्ही काय सांगता. म्हणजे राक्षसही चांगला, दुष्टही चांगला, बंधूही चांगला आणि महात्माही चांगला आणि देवही चांगला, सगळे चांगले, एकाच माहिती. हिटलरही चांगला आणखी कृष्णही चांगला. याच्यात काही फरक करायचा, कुणाला काही वाईट नाही म्हटलं पाहिजे, सगळे चांगले, कुणाला काही वाईट म्हणायचं. ही राजसिक प्रवृत्ती झाली. आणि ह्या राजसिक प्रवृत्तीत आता तुम्ही काय तुमची आता प्रगती होत आहे, तुम्ही प्रगतिशील देश झाल्यामुळे आता तिकडे तुम्ही प्रगती करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आता सरळ वरती अशी प्रगती करायची आहे आणि ती आपल्या शस्त्राघातनं ब्रह्मरंध्र फोडून आणि त्या उच्च दशेला जायची प्रगती करायची. त्यासाठी ह्याच्यात काय वाईट आहे, त्याच्यात काय वाईट आहे, असं काय करायचं, तसं काय करायचं, अशी पृच्छा जर आली तर समजायचं आपण राजसिक झालो. ते तामसिक पेक्षाही बदतर आहे. कारण एकदा झापड काढताय, पण जी मुद्दामून डोक्यावर झापड घेतली ती कशी काढायची. तेव्हा त्या परिस्थितीत जाऊ नका, ह्याच्यात काय चुकलं, त्याच्यात काय चुकलं. सहयोगामध्ये तुम्हीच तुमचे गुरु आहात. तुम्हाला हातामध्ये व्हायब्रेशन्स येतात आणि तुम्हाला कळतं की तुमचं काय चुकलेलं आहे, ते आपले व्हायब्रेशन्स ठीक आहेत. पण एक अशी स्थिती येते की जिथे लोकांना काही समजतच नाही आमचं काही चुकलेलं आहे किंवा ती परिस्थिती येऊ नये, त्या स्थितीत तुम्ही येऊ नये एवढीच माझी हात जोडून विनंती. आज या शुभप्रसंगी तुम्हा सगळ्यांना सांगायचं म्हणजे तुम्ही या पुण्यभूमीत जन्माला आलात. मी आता परवा कोइंबतूरला गेले, त्याने सांगितलं की तुम्ही पुण्याला राहणार, तिथं पुण्यपट्टणम आहे म्हणे. सगळ्यांनी हात जोडून म्हटलं असं का, मग मी कोणत्या तरी चूक गावी गेलेली तसं नको आहे. आता जेमतील ते म्हणतील दिसतच आहे मुळी, हेच आहे ते, हेच ते ज्याचं वर्णन केलेलं होतं. अशी गोष्ट सांगतात की एकदा पुंडरीकाक्ष आपल्या वडिलांना आणि आईना घेऊन मुंबई शहरात आला. पुण्यालाही आला असेल कदाचित, असेल पुण्याची गोष्ट माहिती तुमची असेल तर. तो त्यांना म्हणाला मी तुम्हाला काही कुठे घेऊन जात नाही, आता फार झालं तुमची मी सेवा केली आणि आता मी तुम्ही पुढे नेते, तुम्हाला किती जायचं तिथे जा, मी तुमची तीर्थयात्रा करत नाही. तर त्यांनी विचार केला, व्हायब्रेशन बघितले आणि सांगितलं की बाबा आहे असं कर, तू आम्हाला इथून कसं तरी बाहेर टाक त्या गावात आणि मग तुला काय करायचं ते कर. मग त्या गावातून त्यांनी बाहेर काढल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं की माझं किती चुकलेलं आहे. त्या सांगितलं मला क्षमा करा, काहीतरी मला झालं होतं, नाही मी तुम्हाला घेऊन जातो. तर तशातलं त्या पुण्यामध्ये पुष्कळदा मला वाटतं किंवा मुंबईला तर आहेच. पण आता मात्र लोकांनी असा निश्चय केला पाहिजे की ह्या पुण्याला आम्ही जी पदवी दिलेली आहे अनादिकाळापासून मोठ्या मोठ्या संत साधूंनी महात्म्यांनी ती साजरी करू आणि ते साधतो. असं सगळ्या पुण्याच्या लोकांनी आज मनामध्ये असा निश्चय केला पाहिजे. आम्ही जसं हे पुण्याचं नाव आहे इतकं महान नाव आहे, त्या महान तत्वाला आम्ही दुसरे काय करतात, दुसरे असं करतात, दुसऱ्या चोऱ्या करतात, हे करतात, दुसऱ्यांचं बघायचं, दुसरा तुम्ही आपल्या आम्ही कोणत्या गोष्टीला सोडून, लहान गोष्टींना सोडून मोठ्या विशाल विचारांना आत्मसात करतो. दुसरी गोष्ट आपल्याकडे सगळ्यात मोठ्या त्रासाची ती जाती पद्धत, ज्याच्यावर या सांगितलेलं बरं. अनादी काळापासून जे आपल्यामध्ये जातीचा विचार होता त्याबद्दल मार्कंडेय स्वामींनी लिहिलेलं आहे
या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता असं रोज म्हणतो आपण, पण आपल्या डोक्यात येते का ते काय? म्हणजे देवीची जी जात आहे तीच आपली जात, म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, मा सरस्वती अशा 3 जाती जगामध्ये आहे. आणि 4थी जात आदिशक्तीची जी तुमची आहे ती यांच्या पलीकडे. तर जे तामसिक आहेत त्यांची जात महाकालीची, आणि जे राजसिक आहेत त्यांची जात महासरस्वतीची, आणि जे सात्विक आहेत त्यांची जात महालक्ष्मीची. अशा प्रकारे 3 जातीच फक्त आहेत. आणि ती 4थी जात आहे ती जाती पलीकडे, म्हणून तिला असं म्हणायचं की गुणातीत. अशा परिस्थितीत तुम्ही आज बसलेला. तेव्हा जात आणि पात याची भांडणं करायची. आम्ही अमके, आम्ही तमके असं तसं म्हणणारे लोक खरोखर काहीच नसते. आणि अशी भांडणं घेऊन आपण म्हणायचं की त्यांना कशाला राज्य दिलं, म्हणजे शिवाजी कुंभी होता तर त्याला कशाला राज्य दिलं असे म्हणणार. आणि आता तुमच्या राज्यावरती कोण बसलेला आहे, पारशी एक मुलशी बसला, मग म्हणाला त्याला सगळ्या ब्राह्मणांनी म्हणायचं की ते पुन्हा बसवा राजपूतला, बोला ते लाडके झाले सगळ्यांचे. आहे मनुष्य चांगला, पण त्याचा अर्थ कुणी म्हणताय का शिवाजी महाराजांचं स्थिती अशी असताना सुद्धा त्यांना तुम्ही त्रास दिला. अहो त्या गांधीजींना सुद्धा सांगितलं की तुम्ही प्रायश्चित्त करा नाशकाला, शाळे, आणि प्रायश्चित्त करून घेतलं एवढ्या मोठ्या महात्म्याकडनं. महात्माजींना मी एकदा असं म्हटलं की तुम्ही कशात प्रायश्चित्त करायला गेले, तर म्हणे बाबा नसतो गेलो तर मला गोळ्या घातल्या असत्या. तुम्ही कुणाला सोडलंय का? त्या सर्व वर्णातनं तुम्ही लोकांना काढलं पाहिजे. आणि ही जी आपल्यामध्ये कल्पना आहे की दुसऱ्यांना धर्मामध्ये खाली दाखव, प्रत्येक वेळेला मोठ्या मोठे जेवढे लोक झाले ह्या देशामध्ये सगळ्यांनी हा प्रयत्न केला की लोकांना ही कल्पना त्यांच्या डोक्यातनं काढून टाकली पाहिजे. एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं, नामदेव शिंपी होते. आपल्या इथे सजन म्हणून एक कसाई होता, त्याला आपण संत मानले. तुकाराम सुद्धा म्हणाले बरा झालो, ते नेहमी म्हणायचे की महार झालो असतो तर बरा झाला. की कशासाठी की जातीचं जे मूळ आहे निघालं पाहिजे म्हणून अनेकदा त्यांनी सांगितलेलं. आणि इतके चमत्कार झाले, इंद्रायणी बुडवलेले त्यांचे ग्रंथ बाहेर आले, सगळं काय झालं. पण तरी लोकांच्या डोक्यात आलं नाही की जे पावित्र्य आहे ती गोष्ट वेगळी आणि जातपातचा जो झगडा आहे तो वेगळा. आणि ते शिकणारच नाही, कारण झापड आहे डोळ्यात. तेव्हा ह्या जातीत आम्हाला चालायचं नाही, त्या जातीत आम्हाला चालायचं नाही, हे आम्ही करणार नाही, ते आम्ही करणार नाही. अशा रीतीने जे लोक बोलतात आणि अशा रीतीने जे लोक वातावरण पसरवतात त्यांनीच आपल्या देशाला दुर्गती आहे. बरं तरी व्यावहारिक दृष्टीने विचार करायला पाहिजे की एका जातीच्या मुलीने दुसऱ्या जातीचं लग्न केलं तर त्याच्यात आणि ह्या जातीच्या विवाहात काहीच फरक नसतो, उलट त्यांनी फायदे होते. समजा जर तुम्ही तुमच्या जातीत लग्न केला, मराठ्यांनी मराठ्यात केला, तर त्यांनी दिवाळीला काही पाठवलं नाही, हुंडा किती दिला, अगदी व्यवस्थित बोलायचं, हुंडा किती दिला, लग्न करायचं म्हणजे मग मुलगी अशीच असली पाहिजे. मग तिला जर छळलं तर कोणी समाज उभा राहतो का त्यावेळेला? हुंडा नाही दिला म्हणून मुलीला घरी पाठवलं तर कोणी समाज उभा राहतो का त्यावेळेला? अशा जातीसाठी मरणारे लोक आपल्या मुलींना अत्याचार करतात. मुलींवर इतकंच नव्हे, एक तो मला असं वाटतं ते माध्यम आहे अत्याचाराचं, मुलींना वापरायचं आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा की ह्या जातीतच लग्न झालं पाहिजे. हे एक माध्यम आहे, त्या मुलींना छळण्याचं हे माध्यम आहे. आणि हे आपण रोज आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलींना असं छळत. जर दुसरा मुलगा चांगला मिळाला, दुसऱ्या जातीत चांगला मिळाला तर करायला काय अर्थ आहे? काय हरकत असली पाहिजे? काहीच हरकत नसली. पण तसं दिसत नाही, एवढा व्यावहारिकपणा नाही. पण ती जात उद्या आपल्या मुलीला जर सोडून टाकलं तर ती जात आपल्याला मदत करते समोर दिसत असताना सुद्धा आपण त्याच जातीत लग्न करायचंय असला अट्टहास करणं म्हणजे त्या मुलींच्या डोक्यावरती आपण मुद्दा म्हणूनच काहीतरी फार मोठा बोजा घालतो. तुम्हाला करायचं असलं तर तुम्ही करा जाती, परत करा, पण त्या मुलीच्या मागे कशाला हात देऊ लागले? आणि तिला उद्या छळल्यावर, त्या सासूनी छळल्यावर तुम्ही जाऊन म्हणत का की आम्ही जातीत लग्न केलं, त्यात तुम्हाला प्रतिष्ठा असते जातीत फिरवायला, आम्ही आमच्या जातीत लग्न केलं, त्यांनी तुम्हाला काय हात पुरे मिळणार आहे? तर काय मिळालंय असा विचार बायकांचं विशेष असतं. हे
की आमच्या जातीत झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय मिरवायला मिळतं त्याच्यानंतर की काय मिळतं मला हे समजत नाही. गांधीजींनी प्रयत्न केले, गांधीजींच्या आधी टिळकांनी प्रयत्न केले, टिळकांनी स्वतः एक विधवेशी लग्न केले, आगरकरांनी केले, किती लोकांनी हे प्रयत्न केल्यावर सुद्धा आम्ही त्या प्रयत्नाला पूर्ण पावलो नाही. आता परत सहयोगात आल्यानंतर जातीपातीच्या गोष्टी करायच्या. आम्ही कोणतीही जात मानत नाही, फक्त एकच जात म्हणतो, ती म्हणजे सहयोग. सहयोग ही विश्वधर्माची गोष्ट आहे. हा विश्वधर्म आणि त्याच्यामध्ये कोणती जात पात रेस वगैरे काही नाही. एकच परमेश्वर आणि त्यांनी निर्मित केलेले आपण सर्व मानव जातीतले लोक ज्यांनी परमेश्वराला प्राप्त केले. आता परमेश्वराच्या साम्राज्यात गेल्यावर इथली खुळं तिथे नेऊ नका, बावनकुळी आणि अमकन तमकन. आणि एक गृहस्थ मला म्हणाले, आणि कुळचवरवी बद्दल बोला माताजी. म्हटलं बोल. कुळचवरवी तुमच्याकडे फार मोठं असतं. कुळ कशावर नाही येतं? तुमची कुळस्वामिनी कोण? त्याच्यावर म्हणजे देवीचं आलं की नाही पण. तुमचं कुळ कोण? अहो आम्ही कोणत्या जातीचे असले तरी आमची कुळस्वामिनी एक असू शकते. समजा एखादीची जगदंबा तर ती मग एका सोनाराची असू शकते, एका ब्राह्मणाची असू शकते, मराठ्याची असू शकते, कुणाची असू शकते. म्हणजे त्यांची जात जगदंबेची झाली की नाही, म्हणजे कुळ त्यांचं जगदंबेचं झालं. आपल्याकडे बघा कुळ हे देवीपासून आहे, देवाबरोबर नाहीये. म्हणजे आईवरून कुळ ओळखलं जात आणि ती गोष्ट खरी सुद्धा. म्हणून या देवी सर्वभूतेषु जाती रूपेण संस्थिता म्हटलेलं आहे. हे तुमचं कुळ आहे, ही कुळाची थोरवी. आता मी विचारलं की शिवाजींचं कुळ कोणचं, कोणाला सांगता आलं नाही. कुणी म्हणे जगदंबा, कुणी म्हणे भवानी. भवानी त्यांच्या आईची होती, त्यांचं कात्यायनी त्यांचं कुळ होतं, कात्यायनी देवीचं कुळ होतं त्यांचं. आता त्यांच्या तरी कुळात तो कुळाचार आहे की नाही माहिती. हा कुळाचार आहे, हे कुळ आहे, ही कुळाची थोरवी आहे. उगीच काहीतरी आपल्या मनाने करून घ्यायचं आम्ही इतके कुळी, आम्ही इतके कुळी, आणि काही दिसत नाही हा प्रकार. दारू प्यायला मात्र सगळे एकत्र जातील. दारू प्यायचं असलं तर सगळे एकत्र बसून पितील, एकाच ठिकाणी एकाच ह्याच्यात. दारू पिताना मग काय, मग त्याच्यात आता आम्ही दारूच पितोय, मग काय झालं. पाणी प्यायच्या वेळा मात्र आम्ही सोवळं नेसून पिणार. सिगरेट प्यायची असली चालेल, तुमच्या तोंडची अर्धी भाजी असली तरी चालेल, पण जेवायच्या वेळेला मात्र आम्हाला दुष्टांचा फार विचार. म्हणजे घाणेरडं काम करायचं असलं, चोऱ्या करायच्या असल्या तर कुणी विचारतं का तुमची जात कोणची रे बाबा. जेव्हा चोऱ्या करताना ते एक एक संघ स्थापन करतात तेव्हा त्याच्यात सर्व तऱ्हेचे लोक एकत्र चोरी करतात. तसंच राजकारण आहे. राजकारणात सुद्धा कुणी असं विचारत नाही की बाबा तुझी जात कोणती. सगळे भामटे एकत्र झाले म्हणजे राजकारण सुरू होतं. तुम्ही किती भामटे आहेत ते आधी शोधून काढलं पाहिजे. चांगलेच भामट्या पोचलेले मग या आमच्या ह्याच्यात, मग काय अगदी बरोबर जमतंय आपलं. ही अशी परिस्थिती आज आपली आली की आपल्याला काहीही स्वतःबद्दल आत्मसन्मान राहिलेला नाही. कारण आत्म्याचं दर्शन झालं ना आत्मसन्मान येणार. फालतू म्हणजे ज्याला म्हणायचं बेकार अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं एवढं महत्व झालेलं आहे आणि ज्या खऱ्या वस्तू आहेत तिकडे लक्ष नाही. हे तामसिक लक्षण आहे आणि हे तामसिक लक्षण आपल्याला जावं म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न केला. तामसिक माणसाला स्वतःची काही कदर नसते, त्याला काही स्वतःबद्दल वाटत नाही. मी का आत्मसन्मानी आहे किंवा मला काहीतरी आत्मसन्मान असला पाहिजे असं वाटत आणि तो खुसपट काढत. त्याचं खुसपट काढ, त्याचं खुसपट काढ, काहीतरी स्लायनेस त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात तसं बघ. इकडून तिकडे काहीतरी खुसपट काढत बसतो, स्लाय असतो. तसाच राजसिक मनुष्य हा आतताई पण उघडपणे छाती ठोकपणे येऊन 2-4 तुमच्या थोबाडा देईल. तुम्ही त्याला 2-4 दिले तर तुम्हाला 2-4 परत देईल, पण ते उघडपणे. त्याचं सगळं उघड असतं. म्हणजे इतकं की पाप करायचं तरी ते उघड. त्याच्यात काय वाईट, ते करायला त्याच्यात काय वाईट, त्याच्यात काय वाईट असं म्हणायचं. कोणती गोष्ट करायची त्यांना म्हणजे आडपडदा कशाचाच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये. मग त्याच्यात काय वाईट, म्हणजे दुसऱ्यांनाच लाजा वाटायच्या त्यांना बघ अशी स्थिती. तेव्हा आता तुमची जी स्थिती आहे ती तुम्ही जाणावी. तुमची कोणची जाती आहे ती जाणावी आणि कोणत्याही जातीत अतिशयतेत गेले म्हणजे तुम्ही बुडाले. तेव्हा ह्या जातीच्या पलीकडे
तुम्ही गुणातीत झालं पाहिजे आणि त्या स्थितीमध्ये स्थिर होऊन तुम्ही आत्मसंपन्न झालं पाहिजे. त्याची श्रीमंती तुमच्या दिसली पाहिजे. सहयोगाचं दुसरं लक्षण हे आहे की तो नेहमी आनंदात असला, मस्त असला पाहिजे. कबीरदासांनी म्हटलं, जब मस्त हुए फिर क्या बोले. जर तुमच्यात मस्ती आली नाही तर मग तुम्ही सहयोगी नाही. जर तुमच्यात आलं नाही, काय माताजी सांगितलं ना, वाटेल त्यामुळे. असे मी पुष्कळ लोक पाहिले. मी म्हटलं, अहो काय करता तुम्ही, 1000 माणसं येणार आहेत, कसं करणार? आता जे 1000 का आम्ही 3000 माणसं उचलून घेऊ, त्याला काय लागतं, आम्ही 10 माणसांचं सुद्धा झालं. ही जी मस्ती येते, जे बेफिक्री म्हणतात त्याला मस्ती येते, ती मस्ती जर नाही आली तर अजून तुम्हाला सहयोग साधलेला नाही. त्याच्यात काय माताजी म्हणतात ना, मग काय होणारच आणि होत. असे अनेक लोक आहेत ज्यांना ह्याचा लाभ झालेला आहे, त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांनी किती फायदे झाले, कितीतरी मिळालं. पण ती बेफिक्री आला पाहिजे, मस्तीमध्ये आला. ती मस्ती जर लोकांना दिसली नाही तर मी समज त्यांचं काहीतरी धरलेलं आहे भयंकर प्रकार. त्याच्यात गांभीर्य नसतं, प्रत्येक गोष्टीची खुसपट काढणे, लहान सहान गोष्टीकडे लक्ष देणे, असं नको करायला तर तसं नको करायला, किंवा काहीतरी अशा गोष्टी करणं ज्याने सगळ्यांचा आनंद विराम पावेल, अशा ज्या गोष्टी आहेत त्या सहयोगाला शोभत नाही. मस्तीत यायचं, सगळं मस्तीत केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कसं काम बनतं, कशा गोष्टी होतात. पण परमेश्वराच्या साम्राज्यात आले तुम्ही, मगही मस्तीत येणार ना, कधी येणार. तेव्हा आता सगळ्यांनी आज एवढा आनंदाचा दिवस आहे, उल्हासाचा दिवस आहे, आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा लागला. तेव्हा मी स्वतः दिल्लीला तो चढताना आणि उतरताना दुसरा झेंडा पाहिला आणि मी असं म्हटलं की जी ह्या झेंड्याची शान आहे ती राहिली पाहिजे आणि त्या शानेप्रमाणे आपण सगळ्यांनी आपलं व्यक्तित्व राखून पूर्णपणे समग्र झालं पाहिजे. आपलं व्यक्तित्व राखूनच पूर्णपणे समग्र झालं पाहिजे. त्यात मस्तीत आलं पाहिजे, आनंदात आलं पाहिजे. सगळ्यांनी एका गुंतून घेतलं, गुंतल्यासारखं झाले. म्हणजे कुण आता हे लोक इतके बाहेरून आले, त्यांना मी 2 मिनिटं सुद्धा यांच्याशी बोलायला मला वेळ, 2 मिनिटं सुद्धा यांच्याजवळ बसायला वेळ. इतक्या लांबून आल्या, त्यातले काही लोक असे आहेत की मी त्यांना कधी पाहिलेलं सुद्धा, ते मस्तीत आहेत. मी त्यांच्यावर 1 मिनिट घालवला नाही तरी त्यांना काय वाटतं. आपल्या महाराष्ट्रात तसं नाही. माझ्या घरी माताजी आल्या नाहीत, माझ्या आवारात आल्या नाहीत, माझ्या सेंटरला आल्या नाहीत, माझं 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 फार, आणि मला वेळ दिला नाही माताजीने, मला वेळ द्या. सगळा वेळ मी महाराष्ट्रातच खपवते. ह्या लोकांच्याकडे काही बोलायला सुद्धा फुरसत नाही. बा तू कसं आहे असंही आज म्हटलं नाही त्यांना. मी आजपर्यंत तब्येत कशी तुझी हे सुद्धा म्हटलेलं नाही. हे इथे येतात काय आणि जातात काय, म्हणजे भेटच होत नाही. ह्यांच्या देशात गेलं म्हणजे भेट थोडी बहुत होते तर होते, पण कधीही यांनी असं म्हटलेलं नाही की माताजी तुम्ही माझ्या घरी या किंवा माझ्या इथे येऊन बसा की माझ्याशी बोला, कधी. बरं, दुसरं असं की मला जर कुणाकडे जायचं तर मी जाणार, ते माझं आहे. पण मला जायचं असलं तर मी कुठे जाऊ, ती मी माझी सोय बघते, मला माझी सोय बघ. तिथे मात्र मग लोक म्हणतील माताजी त्यांच्या घरी कशाला तुम्ही गेले. अरे पण मला तिथे सोय होते म्हणून मी जाते, तुम्ही कोण बोलणार. म्हणजे माझ्यावर हे की तुम्ही का तिथे जाऊन राहायचं, अशी जबरदस्ती माझ्यावर करायची. म्हणजे हे सगळं इतकं लहानपणाचं आणि इतकं मूर्खपणाचं लक्षण आहे की ते तसं करू नये. आणि अशा रीतीने सगळ्यांनी 2 मिनिटं माझ्या घरी, 1 मिनिट माझ्या घरी, कशाला कशाला यायचं, त्याच्यात काय मिळणार आहे तुम्हाला. त्यांनी मला त्रास देऊन माझा संतोष जर तुम्ही घेतला तर प्रसन्नता कशी येणार माझ्यात, आणि त्या प्रसन्नतेमुळे मिळणारे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळणार जर तुम्ही मला त्रासाच्याच मागे लागले. तर असा हट्ट करायचाच नाही मुळे की माझ्या घरी या, माझ्याकडे चला. हे माझं पण केलं पाहिजे. तुमचं घर कोणचं आहे, सगळं माझंच घर आहे. माझी मुलं, माझं घर, माझा नवरा, हे सगळं तामसिक लक्षण. त्यातनं हे लक्षात ठेवलं पाहिजे, जी मुलं असं माझं माझं करतात त्या मुलांची कधीही बरोबर बुद्धी करू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये एवढं तुमचं मन गुरफटलेलं असतं की चुकतं काय, ये रे बाळ, 2 खून करून आला तरी ये रे बाळ. तेव्हा त्याच्यापासून दूर हटून आपण एक सहयोगी आहोत. आपल्या मुलांचं वर्णन कसं असायला पाहिजे ते दूर हटून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये गुंतायचं आणि अशा रीतीने जो समाज तयार होईल तो खरा गुणातीत.
तो खरा सहयोगी आणि तोच या महायोगाला प्राप्त होणार. सर्वांना माझा अनंत आशीर्वाद. हळूहळू आपले डोळे आपण उघडायचे, श्री माताईनं बघायचं. लक्ष शस्त्राच्या वरती आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. श्री माताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्री माताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. तर हळूहळू आपण बंधन घेऊया. डावा हात कुंडलिनी, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायचे, लक्ष कुंडलिनीकडे. हळूहळू वर आणायची, एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला शिस्तीत वर उचलायचे, लक्ष कुंडलिनीवर ठेवायचं. 2 गाठी वर काढून 2 गाठी. तिसऱ्या वेळेला परत वरती चढवायचे, हळूहळू चढवायचे, म्हणजे लक्षात येतं. 3 गाठी चैतन्याच्या. त्यानंतर कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. तर लक्ष कवचावरती ठेवायचं, हातावरती नाही द्यायचं, कवचावरती. जे व्हायब्रेशनचं कवच तयार होते त्या कवचामध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना आपली झाली पाहिजे. आपल्यामध्ये एक आत्मविश्वास आला पाहिजे या कवचामुळे. उद्या आपण लक्ष दिवसभर शस्त्राच्या वरतीच ठेवायचं आहे. आणि जे श्री माताईंनी आज लेक्चर, जे अमृतवाणी आपण ऐकली, त्याचं मनन चिंतन दिवसभर करायचं. ते लक्षात ठेवायचं. श्री माताई ते आपल्या आतमध्ये कसं उतरेल, आपल्या आतमध्ये कसं बाणेल, इकडं आपलं लक्ष द्यायचं. जय श्री माताजी.